आपण आलो कासराळी या ठिकाणी अमृतधाम गोशाळेला भेट देण्यासाठी। तर या ठिकाणी दिनचर्या अशी चालते की पहाटे 5 वाजता या ठिकाणी गोमातेला चारा दिला जातो। चारा दिल्याच्या नंतर गायीची साफसफाई केली जाते। मग त्यानंतर शेण काढून 11च्या दरम्यान गायींना चारण्यासाठी इकडे वनाच्या याच्यामध्ये 2-4 गुराखी लोक इथले काम करणारे लोक घेऊन जातात। त्यानंतर पूर्ण गोठा साफ करणे, पाण्याची साफसफाई करणे असे एकंदरीत काम या ठिकाणी चालते। अतिशय चांगलं परिसरामध्ये अतिशय निसर्गरम्य अशा सानिध्यामध्ये गोमातेचं वास्तव्य आहे। जवळपास 150 गायी या ठिकाणी आहेत। तर आपण पाहू शकतो यामध्ये भाकड गायी आहेत, मग आहेत या ठिकाणी भाकड गायी आहेत आणि दूध देणाऱ्या आपल्या देशी गायी आहेत आणि दुसऱ्या कंधारी, लाल कंधारी अशा विविध जातीच्या गायी आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतात। अतिशय त्यांची निगा या ठिकाणी राखली जाते। जवळपास 5 लोक या ठिकाणी काम करण्यासाठी या ठिकाणी आहेत। गायींना पोषक आहार, त्यांना जे लागणारं साहित्य हे या ठिकाणी पुरवलं जाते। आणि हे आपण वासरं आपण पाहू शकतो, त्यांना या ठिकाणी दूध न काढता गायीचं दूध न काढता त्या ठिकाणी वासरांना दिलं जाते, जेणेकरून ते वासरं पिल्याच्यानंतर सुदृढ व्हावे हा त्यांचा उद्देश आहे। आणि या ठिकाणी प्रथम डॉक्टरांच्या माध्यमातून 8 दिवसाला 10 दिवसाला या ठिकाणी त्यांची लसीकरण म्हणा, त्यांच्यावर काही प्रॉब्लेम आहे का, काही जंतूंना संसर्ग झाला आहे का, असे या ठिकाणी चेक केलं जातं आणि पूर्ण निगा राखली जाते। आणि वेगळी व्यवस्था गाईचं गोमूत्र असेल, गाईचं शेण असेल, ते त्याचं वेगळं निचरा करून ते साठवलं जाते। शाळा अतिशय आपल्या बिलोली तालुक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेलं कासराळी हे गाव, त्या ठिकाणून ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे हा रस्ता जातो। या ठिकाणी ही गोशाळा आहे। तरी मित्रांनो, नक्की आपण या गोशाळेला आपण भेट द्यावी आणि गोशाळेचा परिसर पाहावा आणि या निसर्गरम्य परिसराच्या सानिध्यात आपण एक वेळेस यावं, हीच विनंती। ही गोशाळा विनाअनुदान असून या ठिकाणी कोणतेही अनुदान वगैरे शासनाचं या ठिकाणी नाही। तरी आपण परिसरातील दानशूर व्यक्तींनी या गोशाळेला भेट द्यावी आणि आपण आपल्या सगळ्या हाताने देणगी द्यावी। आपले वाढदिवस असतील, आपले लग्नाचे मॅरेज ॲनिव्हर्सरी असतील, लहान लहान मुलांचे वाढदिवस असतील, या ठिकाणी आपण सेलिब्रेट करावं। अतिशय चांगला परिसर आम्ही पाहिलेलो आहोत, अतिशय चांगला परिसर आहे। तरी आपण यावं, गोशाळेला भेट द्यावी आणि या गोमातेच्या सानिध्यामध्ये यावं हे सांगायचं। धन्यवाद।